गुड मॉर्निंग. या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्शन्स ऑफ लाईन चॅप्टर मधील हा आणखीन एक प्रॉब्लेम ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉ करू. प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचतो मी. लाईन पी क्यू 80 मिलीमीटर लॉंग हॅज इट्स एंड पी 20 मिलीमीटर अबोव एच पी अँड 30 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ व्ही पी. इट इज इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री टू एच पी अँड 45 डिग्री टू व्ही पी. ड्रॉ द प्रोजेक्शन्स ऑफ द लाईन अँड इट्स इन्क्लिनेशन. प्रॉब्लेममध्ये इनपुट्स काय काय आहेत? एक लाईन आहे, त्याची लेंथ 80 मिलीमीटर आहे. ट्रू डायमेन्शन इथं दिलेलं आहे आणि लोकस दिलेले आहेत. लोकस ऑफ पी आणि लोकस ऑफ पी डॅश. रेफरन्स लाईन पासून जे आहे डिस्टन्स 30 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ व्हीपी आहे आणि 20 मिलीमीटर अबोव एच पी आहे. आणि ही ट्रू लाईन 80 मिलीमीटर लॉंग असणारी ही 30 डिग्री एच पीसी इन्क्लिनेशन मध्ये आहे आणि 45 डिग्री व्हीपीसी इन्क्लिनेशन मध्ये आहे. आणि हे इनपुट्स असताना आपल्याला प्रोजेक्शन्स ड्रॉ करायचे आहेत. सुरुवातीला मी रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतो. लाईन कमांडमध्ये आलो. एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल लाईन काढायची आहे. ऑर्थो मोड मी ऑन केला. एक लाईन ड्रॉ करून घेतली. पुन्हा लाईन कमांडमध्ये येतो मी. लाईन कमांडमध्ये येऊन ऑर्थो मोड ऑन करून मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेतली. रॅन्डम कमांडमधून बाहेर यायला राईट क्लिक करून एंटर केलं. सो मी ही रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतली. आता लोकेशन्स त्यांनी दिलेले आहेत लोकस ड्रॉ करण्यासाठी. 20 मिलीमीटर अबोव एच पी आहे. सो मी ऑफसेट कमांडमध्ये आलो. ऑफसेटचं डिस्टन्स आहे 20 अबोव एच पी आहे. कुणापासून? ह्या लाईन पासून 20 मिलीमीटर अबोव. कर्सर वरती घेऊन आल्यानंतर 20 मला वरती दिसेल. एंटर. ऑफसेट कमांडमध्ये येऊन डिस्टन्स 20 एंटर आणि ऑब्जेक्ट हा आणि लाईन इथे ड्रॉ करायची आहे अबोव एच पी. त्याच्यानंतर 30 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ व्हीपी. पुन्हा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला आणि आता डिस्टन्स द्यायचं आहे 30 मिलीमीटर इन फ्रंट ऑफ व्हीपी. कमांडमधून बाहेर येण्यासाठी एस्केप प्रेस केला. लगेच मी तिथं डायमेन्शन्स देऊन घेतो. ही लाईन आणखी ही लाईन, आता डिस्टन्स आहे 20. रिपीट डायमेन्शन. ही लाईन आणखी ही लाईन, यातलं डिस्टन्स आहे 30. कंट्रोल एस. सो रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतली आणि लोकस पी डॅश आणि लोकस पी, हा लोकस पी डॅश झाला आणि हा लोकस पी झाला. हे आपण काय करून घेतले? ड्रॉ करून घेतले. आता आपल्याला माहित आहे की लाईनचं ट्रू डायमेन्शन 80 मिलीमीटर लॉंग हे आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचं इन्क्लिनेशन दिलेलं आहे किती? 30 डिग्री टू एच पी. सो मी लाईन कमांडमध्ये आलो आणि लाईन कमांडमध्ये मला एक इन्क्लाइन लाईन काढायची आहे. ऑर्थो मोड बंद करतो. इथून लाईनची लेंथ आहे 80. आणखी अँगल आहे तो 30 डिग्री. इन्क्लिनेशन विथ काय दिलेलं आहे आपल्याला? एच पी दिलेला आहे, तो 30 डिग्री आहे. आणखी ट्रू डायमेन्शन, ट्रू लेंथ किती आहे त्याची? 80 मिलीमीटर आहे. सो मी 80 आणि 30 दोन्ही देऊन घेतले. त्याच्यानंतर एंटर. कमांडमधून बाहेर यायला राईट क्लिक करून एंटर करा. लगेच डायमेन्शन्स देऊन घ्या. डायमेन्शन्स ही लाईन किती? 80. मी जस्ट त्या लाईनवरती आलो आणि आता मला अँग्युलर डायमेन्शन द्यायचं आहे. सो अँगलमध्ये, डायमेन्शन्समध्ये अँग्युलरमध्ये आलो. ही लाईन आणखी ही लाईन, इथला अँगल 30 डिग्री. कंट्रोल एस. नेक्स्ट, हे इन्क्लिनेशन विथ काय झालं? ह्या रेफरन्स लाईनच्या खालती एच पी आहे, वरती व्हीपी आहे. इन्क्लिनेशन विथ एच पी आपण ड्रॉ करून घेतलं. आता इन्क्लिनेशन विथ व्हीपी 45 डिग्री वरती आहे. मी पुन्हा लाईन कमांडमध्ये आलो. लाईन कमांडमध्ये येऊन इन्क्लाइन लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला. त्याची लेंथ माहिती आहे. लेंथ किती? 80. आणखी अँगल इथं मेन्शन केलेला आहे 45 डिग्री. अँगल आहे 45 डिग्री. आणखी डायमेन्शन आहे 80. सो 80 आणि 45 डिग्री दिल्यानंतर मी एंटर प्रेस केलं. कमांडमधून बाहेर यायला राईट क्लिक करून एंटर केलं. कंट्रोल एस. डायमेन्शन मध्ये येऊन लगेच त्या लाईनला मी डायमेन्शन्स देऊन घेतो. डायमेन्शन 8. कंट्रोल एस. अँगल मध्ये येऊन अँगल सुद्धा मी लगेच त्याला देऊन घेतला 45 डिग्री. सो अशा पद्धतीनं आपण फ्रंट व्ह्यू मध्ये 80 मिलीमीटर लॉंग असणारी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा ड्रॉ करून घेतलेली आहे. आता नेक्स्ट गोष्ट आपल्याला करावी लागेल की करस्पॉन्डिंग लोकसेस आपण ड्रॉ करून घेऊ. तर लोकस ड्रॉ करायचे असतील, आपल्याकडे हा पॉईंट इथं आहे आता आणि हा पॉईंट इथं आहे. तर त्यातून मी ऑफसेट कमांडचा यूज करतो. ऑफसेट कमांडचा यूज करून स्पेसिफाईड डिस्टन्स सांगावं लागेल मला
सो तर ते डिस्टन्स सांगण्यासाठी हे इन्शुअर करा इथं ऑब्जेक्ट स्नॅप ट्रेकिंग मध्ये पहिल्यांदा मी राईट क्लिक केलं, त्याच्यानंतर लेफ्ट क्लिक केलं, लेफ्ट क्लिक केल्यानंतर इथं हे सगळं सिलेक्ट ऑल असावं आणि मग मी ओके केलं. आणि आता मला ऑफसेट कमांडचा यूज करायचा होता. सो ऑफसेट कमांडमध्ये मी आलो. ऑफसेट कमांडमध्ये येऊन डिस्टन्स पहिल्यांदा सांगावं लागतं. मी जस्ट ह्या पॉईंटवरती आलो, त्याच्यानंतर मी सरळ कर्सर खाली घेतला, तर इथं परपेंडिक्युलर असं नोट झाल्यानंतर मग मी क्लिक केलं. सो डिस्टन्स सॉफ्टवेअर रेकॉर्ड करेल आणि त्याच्यानंतर सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट असा मेसेज डिस्प्ले होतो. तर मी सिलेक्ट ऑब्जेक्ट केला हा. तर तिथं बरोबर ह्या पॉइंटमधून काय होईल, ह्या लाईनला पॅरलल असणारी इथं लाईन ड्रॉ होईल. नेक्स्ट सेम तसं इथं हा आता मी लोकस कुठला काढून घेतला, लोकस ऑफ क्यू डॅश काढून घेतला. लोकस ऑफ काय झाला, क्यू डॅश झाला. सेम तसं आता लोकस मला पीचा टॉप व्ह्यू मध्ये हा लोकस क्यू काढून घ्यायचा आहे. सो ते करण्यासाठी पुन्हा तेच करतो मी. ऑफसेट कमांडमध्ये आलो. ऑफसेट कमांडमध्ये मला डिस्टन्स सांगावं लागेल. मी हा पर्टिक्युलर पॉइंट चूज केला आणि मी जस्ट कर्सर वरती घेतोय. त्या लाईन पर्यंत आल्यानंतर परपेंडिक्युलर असं लिहिलेलं मला दिसलं. परपेंडिक्युलर हे तिथं नोट झाल्यानंतर मग मी क्लिक केलं. सो डिस्टन्स ऑटोमॅटिक ते रेकॉर्ड होईल आणि त्याच्यानंतर मग कोणता ऑब्जेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे, हा ऑब्जेक्ट कॉपी करायचा तो मी सिलेक्ट केला. सो ऑटोमॅटिक तेवढ्या डिस्टन्सवरती ही लाईन इथं कॉपी झालेली आपल्याला दिसते. कंट्रोल एस. अशा पद्धतीने इथं आता लोकस हा क्यू डॅशचा झाला, हा लोकस पी डॅशचा झाला, हा लोकस पीचा झाला आणि हा लोकस क्यूचा झाला. अशा पद्धतीने आपण सगळे लोकस ड्रॉ करून घेतले आणि इथं ही जी लाईन आहे ही ट्रू लाईन आहे, इथं ही जी लाईन आहे ही ट्रू लाईन आहे. आता ही डायग्राम जर मी 1 to 1 कम्पेअर केली, आपण जे आतापर्यंत जेवढं ड्रॉ केलेलं आहे त्याच्याशी, तर ही ट्रू लाईन असेल, तर ही फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू आहे. सो फ्रंट व्ह्यू मधल्या ट्रू लाईन कडून टॉप व्ह्यू मध्ये जर अपॅरंट लाईन ड्रॉ करायची असेल, तर आपण काय करतो, ती लाईन ट्रू लाईन पहिल्यांदा प्रोजेक्ट करतो आणि मग काय करतो, रोटेट करतो. आणि ती ज्या लोकसला इंटरसेक्ट होते तो पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट जर मी कनेक्ट केला, तर मला टॉप व्ह्यू मध्ये अपॅरंट लाईन भेटते. सेम तीच प्रोसिजर टॉप व्ह्यू मध्ये जी ट्रू लाईन आहे ती ट्रू लाईन म्हणजे इथल्या टू पॉइंट पासून मी प्रोजेक्ट केलं कुठपर्यंत, लोकस ऑफ पी डॅश पर्यंत, आणि ह्या Q2 डॅश नंतर मी त्या लाईनला काय करतो, रोटेट करतो. रोटेट केल्यानंतर ती लाईन लोकसला जिथे इंटरसेक्ट होते तो पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पी डॅशचा पॉइंट जर मी कनेक्ट केला, तर जी लाईन मिळते ती लाईन काय असते, अपॅरंट लाईन असते फ्रंट व्ह्यू मध्ये. सो मला आता फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये अपॅरंट लाईन ड्रॉ करायची आहे. फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये माझ्याकडे ट्रू लाईन आहेत. ह्या ज्या दोन लाईन इथं दिसत आहेत त्या दोन्ही लाईन फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये करस्पॉन्डिंगली ट्रू आहेत. आता मला फ्रंट व्ह्यू मध्ये अपॅरंट आणि टॉप व्ह्यू मध्ये अपॅरंट लाईन ड्रॉ करायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण टॉप व्ह्यू मध्ये काय करू, अपॅरंट लाईन ड्रॉ करून घेऊ. सो टॉप व्ह्यू मध्ये जर मला अपॅरंट लाईन ड्रॉ करायची असेल तर मला फ्रंट व्ह्यू मधल्या ट्रू लाईनचा यूज करावा लागेल. तर तुम्ही कसं करणार, ही जी लाईन आहे ही लाईन मला पहिल्यांदा काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट करावी लागेल. सो ही लाईन कमांडमध्ये आलो मी, इथून कुठपर्यंत, ह्या लोकस पर्यंत मी आलो, ह्या लाईन पर्यंत आलो. परपेंडिक्युलर दिसल्यानंतर मग मी क्लिक केलं, कमांड मधून बाहेर यायला राईट क्लिक करून मी एंटर केलं. हे मी आता काय केलं, प्रोजेक्ट केलं. हे मला आता इथून इकडे काय करावं लागेल, रोटेट करावं लागेल. सो ते रोटेट करण्यासाठी मला काय करावं लागेल, आर्क कमांड मध्ये आलो मी, स्टार्ट सेंटर एंड मध्ये आलो. स्टार्टचा पॉइंट हा, सेंटरचा पॉइंट हा आणि आर्क एक्सटेरियर येतो तो इंटेरियर येण्यासाठी कंट्रोलचं बटन प्रेस करून धरा. कंट्रोल बटन कीपॅडवरचं, कीबोर्डवरचं, आणि इथं या आणि आर्क ड्रॉ करून घ्या. कंट्रोल बटन प्रेस केलेलं पाहिजे. सो अशा पद्धतीने इथं बघा हा आर्क असा ड्रॉ होतोय. मी आर्क ड्रॉ करून घेतला, तो त्या लोकसला कुठेतरी इंटरसेक्ट होईल. लोकसला इंटरसेक्ट होईल तोपर्यंत मी तो आर्क ड्रॉ करून घेईन. सो अशा पद्धतीने मी हा आर्क ड्रॉ करून घेतला. हा आर्क, हा इथं ड्रॉ केलेला आर्क आणि हा पर्टिक्युलर लोकस इथं इंटरसेक्ट झाले. हा पॉइंट आणि हा पॉइंट कनेक्ट केला की आपल्याला काय भेटून जाईल, अपॅरंट लाईन भेटून जाईल टॉप व्ह्यू मध्ये. तर मी आता ते अपॅरंट लाईन ड्रॉ करून घेतो. लाईन कमांड मध्ये आलो. सो लाईन कमांड मध्ये येऊन हा पॉइंट आणि पर्टिक्युलर हा पॉइंट मी कनेक्ट केला
कमांडमधून बाहेर यायला राईट क्लिक करून एंटर केलं. तर ही जी आहे ही ट्रू लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ही अपॅरंट लाईन आहे. लगेच त्या अपॅरंट लाईनचं आपण डायमेन्शन सुद्धा देऊन घेऊ. सो डायमेन्शन्स मध्ये आलो मी आणि कोणती लाईन आहे ती सिलेक्ट करा. जस्ट त्या लाईन्सवर कर्सर घेऊन या. सो ही पर्टिक्युलर लाईन आहे आणि हिचं डायमेन्शन दिसतंय आपल्याला 69.28 जे 80 पेक्षा काय आहे कमी आहे. सो 80 ट्रू आहे. ऑब्वियस तिचं डायमेन्शन जास्त असणार. आता त्याच्यानंतर जर मला काय भेटली टॉप व्ह्यू मध्ये अपॅरंट लाईन भेटली तर त्याच्यावरून फ्रंट व्ह्यू मध्ये जर मला अपॅरंट लाईन ड्रॉ करायची असेल तर सरळ सरळ इथं बघा ही इथं ब्ल्यू कलर मध्ये जी लाईन दिसते ही काय आहे ही अपॅरंट लाईन आहे. टॉप व्ह्यू मधली LTV जे लिहिलेलं आहे त्या लाईनचा हा क्यू पॉइंट जर मी वरती प्रोजेक्ट केला कुठपर्यंत लोकस ऑफ क्यू डॅश पर्यंत तर तो क्यू डॅश या पॉइंटला काय होतो ते इंटरसेक्शन पॉइंट आहे. क्यू डॅश पॉइंट आणि पी डॅश पॉइंट कनेक्ट केला की फ्रंट व्ह्यू मधली अपॅरंट लाईन आपल्याला भेटते. तर फ्रंट व्ह्यू मध्ये अपॅरंट लाईन ड्रॉ करण्यासाठी मी आता काय करतो सरळ लाईन कमांड मध्ये आलो. सो लाईन कमांड मध्ये येऊन ह्या पर्टिक्युलर पॉइंट पासून मी कुठपर्यंत ऑर्थो मोड मी ऑन करतो कारण मला एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे. मला या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत ह्या लोकस पर्यंत मी आलो आणि मी तिथं परपेंडिक्युलर दिसल्यानंतर मग क्लिक केलं. राईट क्लिक करून कमांड मधून मी बाहेर आलो. हा हा लोकस आणि ही लाईन जिथं इंटरसेक्ट होते तो हा पर्टिक्युलर पॉइंट ह्या पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट जर मी कनेक्ट केला तर इथे येणारी लाईन काय असेल करंट असेल. सो मी लाईन कमांड मध्ये आलो. लाईन कमांड मध्ये येऊन हा पर्टिक्युलर पॉइंट ऑर्थो मोड बंद करतो आणि हा पर्टिक्युलर पॉइंट कमांड मधून बाहेर आला मी राईट क्लिक करून एंटर केलं. तर ही लाईन अपॅरंट आहे, ही लाईन ट्रू आहे, ही लाईन ट्रू आहे आणि ही लाईन काय आहे अपॅरंट आहे. अशा पद्धतीने आपण ट्रू लाईन आणि अपॅरंट लाईन ड्रॉ करून घेतलेल्या. लगेच आपण तिथं डायमेन्शन्स देऊन घेऊ. डायमेन्शन्स मध्ये आल्यानंतर या अपॅरंटच्या जस्ट मी लाईन वरती आलो आणि 56.57 हे डायमेन्शन दिसल्यानंतर मग मी काय केलं क्लिक केलं. ज्या ओरिएंटेशनला पाहिजे तिथं त्याला देऊन घ्या. दोनदा आपल्याला क्लिक करावं लागेल डायमेन्शन देण्यासाठी. सो इथं हे आपल्याला अपॅरंट डायमेन्शन दिसतं. अँगल सुद्धा आपण देऊन घ्या. अँगल कमांड मध्ये आलो मी. हा ही लाईन आणि ही पर्टिक्युलर लाईन हा अँगल 45 डिग्री. 30 डिग्री हा ट्रू अँगल आहे. 45 डिग्री हा अपॅरंट अँगल आहे. सेम तसं इथं 45 डिग्री हे ट्रू अँगल आहे. अपॅरंट अँगल देण्यासाठी पुन्हा अँगल मध्ये आलो मी. अँगल कमांड मध्ये आलो. डायमेन्शन्स मध्ये ही लाईन आणि पर्टिक्युलर ही लाईन यातला अँगल हा 55 डिग्री आपल्याला दिसतोय. सो ट्रू लेंथ जी आहे ती 80 डिग्री आहे आणि अपॅरंट जी आहे ती फ्रंट व्ह्यू मध्ये 56.57 आहे आणि टॉप व्ह्यू मध्ये 69.28 एवढी. सो अशा पद्धतीनं आपण ट्रू लेंथ इथं आपल्याला दिलं होतं प्रॉब्लेम मध्ये ही ट्रू लेंथ दिली होती, ही ट्रू लेंथ दिली होती आणि हा 30 डिग्री अँगल दिला होता आणि 45 डिग्री अँगल दिला होता. ट्रू अँगल होता तो. 30 डिग्री फ्रंट व्ह्यू मधला ट्रू अँगल होता आणि 45 डिग्री टॉप व्ह्यू मधला ट्रू अँगल होता. हे दिलेलं असताना आपण अशा पद्धतीने काय केलं फ्रंट व्ह्यू मध्ये अपॅरंट डायमेन्शन आणखी टॉप व्ह्यू मध्ये अपॅरंट डायमेन्शन जे येतात ते फाइंड आउट केले. बेसिकली आपल्याला ट्रू लेंथ वरून अपॅरंट लेंथ फाइंड करायची असेल तर आपण पहिल्यांदा प्रोजेक्ट करतो मग रोटेट करतो आणि जर अपॅरंट कडून आपल्याला ट्रू डायमेन्शन फाइंड आउट करायचं असेल तर आपण त्याला बघा इथं हे अपॅरंट डायमेन्शन आहे, अपॅरंट लेंथ आहे. त्याला आपण काय करतो पहिल्यांदा रोटेट करतो आणि मग प्रोजेक्ट करतो. थोडंसं क्रॉस व्हेरिफाय आपल्याला करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकतो. इथंही आता अपॅरंट लेंथ आहे. सो अपॅरंट लेंथ सपोज मी रोटेट करतो. ह्या अपॅरंट वरून मला ट्रू लेंथ जर मिळवायची असेल तर मी ती कशी मिळवणार. ही अपॅरंट आहे. ही आता जी मी लाईन क्लिक केली ही अपॅरंट आहे. अपॅरंट वरून मला ट्रू फाइंड आउट करायची असेल तर पहिल्यांदा मला रोटेट करावं लागेल मग प्रोजेक्ट करावं लागेल. तर पहिल्यांदा मी आर्क कमांड मध्ये आलो. आर्क कमांड मध्ये येऊन स्टार्ट सेंटर एंड मध्ये आलो. हा पर्टिक्युलर पॉइंट स्टार्टचा पॉइंट, हा पर्टिक्युलर पॉइंट सेंटरचा पॉइंट. त्याच्यानंतर मला आर्क ड्रॉ करून घ्यायला लागेल. आर्क एक्सटेरियर येतो. इंटेरियर येण्यासाठी मी कंट्रोल बटन प्रेस करून घेतलं, प्रेस केलं आणि ह्या लाईन पर्यंत नियरेस्ट
तिथं डिस्प्ले झाल्यानंतर मग मी क्लिक केलं. सो मी हा आर्क ड्रॉ करून घेतला आणि हा आर्क ड्रॉ करून घेतल्यानंतर हे जे आहे हे रोटेशन झालं अपॅरंट लाईनचं. आणि आता मला त्याला प्रोजेक्ट करावं लागेल. कुठल्या लोकसपर्यंत? ह्या लोकसपर्यंत मला त्याला प्रोजेक्ट करावं लागेल. सो ते प्रोजेक्ट करण्यासाठी मी काय केलो, लाईन कमांडमध्ये आलो. लाईन कमांडमध्ये येऊन हा पर्टिक्युलर पॉईंट मी जर प्रोजेक्ट केला तर बघा, बरोबर ह्या पॉइंटला आल्यानंतर मला इथं अँगल सुद्धा 90 डिग्री दिसतोय. सो 90 डिग्री दिसतो अँगल. दिसल्यानंतर मग मी काय केलं, क्लिक केलं. कमांडमधून बाहेर यायला राईट क्लिक करून मी एंटर केलं. सो अशा पद्धतीनं ह्या अपॅरंट वरून जर मला ट्रू लाईन फाइंड आउट करायची असेल तर हे रोटेशन केलेलं आहे आणि हे प्रोजेक्ट केलेलं आहे. आणि हे प्रोजेक्शन ह्या लोकसला जिथे इंटरसेक्ट होतं, ही लाईन आणि ही लाईन, सो हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट जर मी कनेक्ट केला, इथं ही जी लाईन आहे ही ट्रू लाईन आहे. सो अशा पद्धतीनं आपण फ्रंट व्ह्यूतल्या अपॅरंट कडून टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लाईन मिळू शकतो. आणि सेम तसं आता ही अपॅरंट लाईन आहे, कुठली टॉप व्ह्यू मधली अपॅरंट लाईन आहे, ही लाईन इथं रोटेट केली आणि मग ही इथं काय केले, प्रोजेक्ट केले. हे प्रोजेक्शन ह्या पर्टिक्युलर लोकसला जिथं इंटरसेक्ट झालं, इथं इंटरसेक्ट झालं, हा इंटरसेक्शनचा पॉइंट, हा पॉइंट आणि हा इथला पॉइंट जर मी कनेक्ट केला तर जी लाईन मला दिसते म्हणजे ही लाईन का आहे, ट्रू लाईन आहे. सो आपण अपॅरंट कडून ट्रू लाईन काढू शकतो, ट्रू डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो, किंवा ट्रू करून अपॅरंट फाइंड करू शकतो. जर मला ट्रू कडून ट्रू फाइंड आउट करायचं असेल, म्हणजे इथं ही लाईन ट्रू आहे आणि इथं ही लाईन सुद्धा ट्रू आहे. दोन जर ट्रू डायमेन्शन तुमच्याकडे असतील, ट्रू लेंथ असतील, तर त्या फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये कशा ड्रॉ करायच्या? इथं बघा, हा 30 डिग्री अँगल तुमच्याकडे होता, हा 45 डिग्री अँगल तुमच्याकडे होता. सो त्या ओरिएंटेशन वरती मी त्या ट्रू लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत फ्रंट व्ह्यू मधल्या आणि टॉप व्ह्यू मध्ये, फ्रंट व्ह्यू मध्ये आणि टॉप व्ह्यू मध्ये. जर मला ह्या फ्रंट व्ह्यू मधून जर टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लाईन फाइंड आउट करायची असेल तर इथं काय केलेलं आहे, ही लाईन आहे, ही लाईन पहिल्यांदा मला काय करावं लागेल, रोटेट करावी लागेल. सो मी आर्क कमांड मध्ये आलो, स्टार्ट सेंटर एंड मध्ये आलो. हा पर्टिक्युलर पॉइंट, हा मी स्टार्टचा पॉइंट दिला, हा पर्टिक्युलर पॉइंट सेंटरचा पॉइंट दिला. आर्क एक्सटेरियर नको आहे, इंटेरियर पाहिजे. कंट्रोल बटन प्रेस करून धरलं. त्याच्यानंतर इथं ह्या पर्टिक्युलर लाईन मिड पॉइंट किंवा काहीतरी मेसेज डिस्प्लेस होईपर्यंत नियरेस्ट पॉइंट दिसतोय मला, तो दिसल्यानंतर मग मी क्लिक केलं. सो आर्क बघा, मी कुठल्या लोकसपर्यंत ड्रॉ करून घेतला, ह्या लोकसपर्यंत मी ड्रॉ करून घेतलेला आहे हा आर्क. त्याच्यानंतर हा इथला मला पर्टिक्युलर पॉइंट भेटला. आता मी लाईन कमांड मध्ये आलो. सो लाईन कमांड मध्ये येऊन हा पर्टिक्युलर पॉइंट तोपर्यंत मी ऑर्थो मोड ऑन करा. व्हर्टिकल लाईन ड्रॉ करत असताना इथं परपेंडिक्युलर मेसेज डिस्प्ले झाल्यानंतर मग मी क्लिक केलं. मी लाईन कमांड ऍक्टिव्ह आहे, बाहेर यायला कमांड मधून राईट क्लिक करून एंटर करा. ही लाईन बघा, ही लाईन या लोकस पर्यंत मी ड्रॉ केलेली आहे. हा इथला आर्क मी या लोकस पर्यंत ड्रॉ केला होता. तर ट्रू लाईन मी पहिल्यांदा रोटेट केली, मग मी ही आता प्रोजेक्ट करतो. सो प्रोजेक्ट ही कुठेपर्यंत व्हायला पाहिजे, जस्ट ती मी रेफरन्स लाईन पर्यंत केली, थोडं मी त्याला स्ट्रेच करतो. ह्या लोकस पर्यंत ती काय आली पाहिजे, स्ट्रेट प्रोजेक्ट झाली पाहिजेत. तर मी काय करतो, हा पर्टिक्युलर पॉइंट मी काय करतोय बघा, स्ट्रेच करतोय. स्ट्रेच करून मी या लोकस पर्यंत आणला. परपेंडिक्युलर मेसेज दिसल्यानंतर मी क्लिक केलं. ओके, मी जस्ट ही लाईन इथं रोटेट झालेली आहे आणि हे इथं प्रोजेक्ट झालेली आहे. आणि याच्यानंतर मी आता त्या लाईनला पुन्हा काय करतो, रोटेट करतो. सो मी पुन्हा आर्क कमांड मध्ये आलो, स्टार्ट सेंटर एंड मध्ये आलो. हा पर्टिक्युलर पॉइंट, हा स्टार्टचा पॉइंट झाला, हा पर्टिक्युलर पॉइंट हा सेंटरचा पॉइंट झाला. आणि त्याच्यानंतर आर्क आपल्याला कसं पाहिजे, इंटेरियर पाहिजे. तिथं आर्क एक्सटेरियर येतो. इंटेरियर पाहिजे असेल तर कंट्रोल बटन प्रेस केलं मी आणि कंट्रोल बटन प्रेस करून इथं आर्क मी ड्रॉ करून घेतला. कुठेपर्यंत आर्क करतो बघा मी, हा इथं आर्क मला दिसतोय. हा आर्क दिसल्यानंतर मग मी काय केलं, क्लिक केलं. तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल की हा आर्क ड्रॉ होत असताना हा तो बरोबर इथला जो पॉइंट आहे, हा इथला जो पॉइंट आहे, त्या पॉइंट मधून ऑटोमॅटिक काय होतोय, पास. सो हा आर्क मी ड्रॉ करून घेतला. सो अशा पद्धतीने काय केलं बघा, मी फ्रंट व्ह्यू मधल्या ट्रू डायमेन्शन कडून टॉप व्ह्यू मध्ये जर मला ट्रू डायमेन्शन पाहिजे असेल तर पहिल्यांदा ती ट्रू लाईन पहिल्यांदा रोटेट झाली पाहिजेत. कुठल्या लोकस पर्यंत, या लोकस पर्यंत रोटेट झाली पाहिजेत. त्याच्यानंतर ती लाईन प्रोजेक्ट झाली पाहिजे कुठल्या लोकस पर्यंत, या लोकस पर्यंत.
आणि त्याच्यानंतर मग पुन्हा याच लोकस पासून या लोकस पर्यंत ती लाईन काय झालेली आहे, इथं रोटेट झालेली आहे. याचा अर्थ जर मला ट्रू कडून अपॅरंट डायमेन्शन पाहिजे असेल तर मला पहिल्यांदा प्रोजेक्ट करावं लागतं, मग रोटेट करावं लागतं. अपॅरंट कडून ट्रू पाहिजे असेल तर पहिल्यांदा मला रोटेट करावं लागतं, मग प्रोजेक्ट करावं लागतं. आणि जर मला ट्रू कडून ट्रू डायमेन्शन पाहिजे असेल तर मला पहिल्यांदा रोटेट करावं लागतं, मग प्रोजेक्ट करावं लागतं आणि मग पुन्हा रोटेट करावं लागतं. सो अशा पद्धतीनं सुद्धा आपण ट्रू कडून ट्रू डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो. याच्यानंतर ट्रिम कमांडमध्ये येऊन अननेसेसरी गोष्टी ट्रिम करून घ्या. ही गोष्ट नको आहे आपल्याला. हा इथला आर्क अननेसेसरी आहे, नको आहे. फक्त आणि फक्त काय राहिली पाहिजेत शिल्लक, लाईन्स आणि प्रोजेक्शन्स शिल्लक राहिली पाहिजेत. मी पुन्हा लाईन कमांडमध्ये येतो. लाईन कमांडमध्ये येऊन मी इथं एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतो. एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली. कमांडमधून बाहेरला राईट क्लिक करून एंटर केलं. ट्रिममध्ये येऊन अननेसेसरी गोष्टी ट्रिम केल्या. हे सुद्धा ट्रिम केलं, हे सुद्धा ट्रिम, हे सुद्धा ट्रिम, हे नको आहे. हे सुद्धा नको आहे, हे सुद्धा नको आहे. कंट्रोल यस. थोडंसं मी ह्या ऑब्जेक्टला मूव्ह करून घेतोय. सिलेक्ट ऑब्जेक्ट, मूव्ह कमांडमध्ये येऊन त्याला सिलेक्ट केलं, एंटर केलं. एंटर करून बेस पॉईंट हा देऊन थोडंसं मी ह्याला राईट साईडला शिफ्ट करून घेतलं. कंट्रोल एस. तो सगळे लेन्स, सगळे अँगल्स आपण देऊन घेतलेले आहेत. आता फक्त कलर्स आणि लेयर्स आपल्याला क्रिएट करायचे आहेत. पुन्हा मी या सगळ्याला सिलेक्ट करतो. सिलेक्ट करून इथं येऊन सियान कलरमध्ये लेयरचा कलर मी त्याला सियान कलर देतो. एस्केप. आता लाईन्स ज्या काय आहेत, सो त्या लाईन्सची थिकनेस मी वाढवतो. लाईन्स, ही लाईन, ही लाईन, ही लाईन आणि ही लाईन, 4 लाईन मी सिलेक्ट केल्या. सिलेक्ट करून मी पुन्हा कलरमध्ये आलो. कलरमध्ये येऊन कलर मी व्हाईट सिलेक्ट केला आणि इथं बाय लेयर जो आहे थिकनेस तो मी 0.5 देतो. महत्वाचं इथं लाईन वेट सेटिंग मध्ये डिस्प्ले लाईन वेट हे क्लिक पाहिजेत, ऑन पाहिजेत. सो मी ते ऑन केलं आणि मग ओके केलं. ओके केल्यानंतर आपल्याला जाणवतं इथं फरक थिकनेसमध्ये दिसतो. त्याच्यानंतरची नेक्स्ट गोष्ट डोनट देणे. डोनट, DONUT. सो डोनट, एंटर. इनसाइड डायमीटर 0, एंटर. आउटसाइड डायमीटर सपोज 3 दिला, एंटर. आणि आता डोनट आपल्याला कुठं द्यायचा आहे, इथं, त्याच्यानंतर इथं, त्याच्यानंतर इथं, त्याच्यानंतर इथं, त्याच्यानंतर इथं, त्याच्यानंतर इथं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करून घेतले, डोनट लिहून घेतले. कंट्रोल यस. ही रेफरन्स लाईन आहे. या रेफरन्स लाईनचा कलर तेवढा मी चेंज करतो. इथे येऊन मी कलर त्याचा रेड घेतो आणि त्याची थिकनेस सुद्धा चेंज करून रफली ती 1.5 एवढी देऊ आपण. सो 0.5 दिली. सो 3 कलर बेसिकली दिसतात आपल्याला. रेड कलर रेफरन्स लाईन आहे. सियान कलर इथं दिसणारा, हे सगळे प्रोजेक्शन दिसतात आपल्याला. प्रोजेक्शन दिसतात किंवा लोकसेस दिसतात. आणि त्याच्यानंतर व्हाईट कलर जो आहे तो ऑब्जेक्टचा कलर आहे किंवा लाईनचा कलर आहे. आणि त्याच्यानंतर डायमेन्शन जी सगळे दिसत आहेत ती सगळी ग्रीन कलर मध्ये आहेत. त्याच्यासाठी सेटिंग काय केलेलं आहे, अॅनोड मध्ये येऊन डायमेन्शन्स मध्ये इथं क्लिक केल्यानंतर मॉडिफाय मध्ये येऊन इथं लाईन्स आणि टेक्स्ट हे 2 सेटिंग चेंज केलेले आहेत फक्त. सो लाईन्स मध्ये येऊन इथं डायमेन्शन्स लाईनचा कलर ग्रीन केलेला आहे. तो मी येलो केल्यानंतर चेंज तुम्हाला इथे करस्पॉन्डिंग दिसेल. इथं सुद्धा एक्सटेन्शन लाईनचा कलर ग्रीनचा मी येलो करतो. इथं करस्पॉन्डिंग चेंज दिसतोय. त्याच्यानंतर टेक्स्टमध्ये येऊन सुद्धा हा टेक्स्टचा कलर मी ग्रीनचा येलो करतो चेंज. सो इथं सगळे कलर्स ग्रीनचे आता येलो चेंज झालेले आहेत. त्याच्यानंतर इथं टेक्स्ट हाईट म्हणून आहे. सो टेक्स्ट हाईट बघा इथं आता मी 2.5 आहे बाय डिफॉल्ट. ती जर मी 2.5 ची आता 5 करतो. सो 5 दिल्यानंतर मी आता ओके केलं तर इथली टेक्स्टची हाईट ही करस्पॉन्डिंग काय होईल, वाढलेली तुम्हाला ऑब्झर्व होईल. ओके केलं. त्याच्यानंतर इथं बघा आता ही टेक्स्टची हाईट मागाशी जी होती त्याच्यापेक्षा ती थोडीशी जास्त दिसते. इथं सुद्धा तुम्हाला आता तो फरक जाणवेल. कलर येलो होईल आणि टेक्स्टची हाईट ही वाढलेली दिसेल. सो क्लोज केल्यानंतर इथं बघा करस्पॉन्डिंग आता तो चेंज दिसतो. टेक्स्टची हाईट सुद्धा वाढलेली आहे आणि कलर चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट देणं म्हणजे इथं जे नावं दिसतात आपल्याला लोकस ऑफ क्यू डॅश, लोकस ऑफ पी डॅश, इथं जे लेबलिंग केलेलं आहे ते तसं करणं. सो ते करण्यासाठी होम मध्ये आलो. होम मध्ये येऊन टेक्स्ट
मध्ये सिंगल लाईन टेक्स्ट मी जस्ट एक नाव देतो, टेक्स्ट देतो. मी टेक्स्ट कमांडमध्ये आलो. टेक्स्ट कमांडमध्ये येऊन सिंगल लाईन टेक्स्टमध्ये आलो. स्पेसिफाय स्टार्ट पॉईंट ऑफ द टेक्स्ट समवेअर. इथं मला कुठेतरी एक्स लिहायचं आहे. मी एक्स लिहिण्यासाठी तिथं दिलं. आपण कमांड लाईन मगाशी घालवली, डिलीट झाली आपल्याकडून. ती पुन्हा आणण्यासाठी कंट्रोल 9 प्रेस केलं. सो कंट्रोल 9 प्रेस केल्यानंतर इथं बघा ती कमांड लाईन पुन्हा आली. टेक्स्टमध्ये येऊन सिंगल लाईन टेक्स्टमध्ये येऊन स्पेसिफाय स्टार्ट पॉईंट ऑफ द टेक्स्ट. मला टेक्स्ट इथं स्टार्ट करायचं आहे. क्लिक केलं. स्पेसिफाय हाईट सपोज 3 दिली. त्याच्यानंतर अँगल 0 इंटर. त्याच्यानंतर टेक्स्ट इथं ब्लिंक होतं बघा, ब्लिंक होताना दिसतं आपल्याला. टेक्स्ट मी शिफ्ट बटन प्रेस करून एक्स टाईप केलं. त्याच्यानंतर इथं वाय पाहिजेत. पुन्हा इथं येऊन क्लिक केलं आणि इथं मी शिफ्ट करून वाय टाईप केलं. त्याच्यानंतर कमांडमधून बाहेर यायला एकदा इंटर, पुन्हा इंटर, दोनदा इंटर करावं लागेल. सो अशा पद्धतीनं इथं हे एक्स आणि वाय हे आपण नोटेशन किंवा त्याचं जे काही करस्पॉन्डिंग लेबलिंग आहे ते करू. तो त्याला प्रॉपर तुम्हाला लोकेट करायचं आहे. ते करण्यासाठी ऑर्थो मोड बंद करा आणि नियरेस्ट त्या लाईनच्या जवळ त्याला घेऊन या. सेम हा एक्स वाय सुद्धा आहे. हा वायला मी जास्तीत जास्त त्या रेफरन्स लाईनच्या जवळ ठेवतो. एस्केप. सो अशा पद्धतीने जसं मी जस्ट एक्स आणि वाय हे लेबलिंग केलेलं आहे, तसं आपल्याला पी डॅश, क्यू डॅश, Q1 डॅश, पी, क्यू, Q2, Q1, लोकस ऑफ क्यू, लोकस ऑफ पी, लोकस ऑफ पी डॅश, लोकस ऑफ क्यू डॅश, हे सगळं लेबलिंग, व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन कुठं लिहिलेलं आहे, ट्रू लेंथ कुठली आहे, अपॅरंट लेंथ कुठली आहे, हे सगळं त्या ते तसं लेबलिंग किंवा ते तसं टेक्स्टिंग आपल्याला इथं करावं लागेल. सो अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. जिथं आपल्याला ट्रू लेंथ दिलेली होती, ट्रू अँगल्स दिलेले होते फ्रंट व्ह्यूचे आणि टॉप व्ह्यूचे, आणि त्याच्यानंतर आपल्याला अपॅरंट लेंथ ही फ्रंट व्ह्यूमध्ये आणि टॉप व्ह्यूमध्ये आणि अपॅरंट अँगल्स फ्रंट व्ह्यूमध्ये आणि टॉप व्ह्यूमध्ये फाइंड आउट करायचे होते. थँक्यू.